श्रीराम समर्थ. स्वारींनी काय सांगितलं हो आपल्याला? 2 टायमाची उपासना करायची. आणि स्वारी किती टायमाची उपासना करतात? 3 टायमाची. तर काही मूर्ख लोक काय करतात, जे वाचायला सांगितलेलं आहे, जी उपासना करायला सांगितलेली आहे ते नाही करायचं. त्यांना काय करायचं असते, काहीतरी एक्स्ट्रा करायचं असते. बरोबर आहे ना? आणि नंतर परत जेवढं सांगितलेलं आहे, आपल्याला जेवढी आज्ञा दिलेली आहे तेवढंच करायचं. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही करायचं नाही. सकाळी 7 भागाची उपासना आणि संध्याकाळी 7 भागाची उपासना, एवढंच करायचं. याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. आणि सतत स्मरणामध्ये राहायचं. नाहीतर काही लोक काय करतात, 7 भागाची उपासना सांगितली, चला अजून एक एक्स्ट्रा पान मी वाचतो. पण असं काहीही करायची गरज नाही आहे. तुम्हाला जेवढं सांगितलेलं आहे तुम्ही तेवढंच उपासना करायची. आणि जर तुम्हाला उपासना होत नसेल तर काही लोकांना अडचण पण असते, तर त्या लोकांनी काय करायचं, सतत स्मरणामध्ये राहायचं. आपल्या भगवंताचं, आपल्या स्वारींचं काय करायचं, आपल्याला स्मरण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणाचा खूप मोठा भाग आहे ना. तर हे एवढं जरी केलं ना तरीही बास होत आहे. तर म्हणून जशी आज्ञा त्यांनी दिलेली आहे स्वारींनी, आपण त्याप्रमाणेच उपासना करायची. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.